साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। लाचखोर पोलीस हवालदारासह खाजगी इसम अँटी करप्शनच्या जाळ्यात। एका गुन्ह्यातील कलम न वाढवता टेबल जामीन देण्यासाठी पोलीस हवालदाराने 30,000 रुपयाची लाचेची मागणी करून तडजोडी अंती 20,000 रुपये ठरवले। ते पैसे खाजगी इसमाकडून स्वीकारल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंध विभागाने संबंधित पोलीस हवालदार व खाजगी इसमाला अटक केली आहे। प्रमोद कुमार मोहन कांबळे, वय 42 वर्ष, व्यवसाय नोकरी, सिंधू बिल्डिंग, अरविंद धाम, पोलीस वसाहत सोलापूर, पद पोलीस हवालदार, नेमणूक MIDC पोलीस ठाणे, अंकित नई जिंदगी पोलीस चौकी सोलापूर शहर। आणि खाजगी इसम नामे नागनाथ उर्फ नागा काळूराम अलकुंटे, वय 68 वर्ष, धंदा मजुरी, वडारगर्ली 30 नाका पोलीस चौकीजवळ सोलापूर, या दोघांना लाच स्वीकारल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे। यातील तक्रारदार यांचे मित्र, त्यांचे कुटुंबातील सदस्य व नातेवाईक यांच्यावर MIDC पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल असून सदरचा गुन्ह्याचा तपास कांबळे हे करीत होते। सदर गुन्ह्यामध्ये भादवी कलम 326 न वाढवण्यासाठी तसेच तक्रारदार यांच्या मित्रास व त्यांच्या नातेवाईकास गुन्ह्यामध्ये अटक करून पोलीस रिमांड न मागता पोलीस ठाण्यात टेबल जामीन देण्यासाठी यातील लोकसेवक कांबळे यांनी तक्रारदार यांच्याकडे 30,000 रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती 20,000 रुपये लाच स्वीकारण्याची तयारी दर्शविली। त्यापैकी 10,000 रुपये लाच रक्कम स्वतःकरिता खाजगी इसमाद्वारे स्वीकारताना कांबळे आणि खाजगी इसम अलकुंटे यांना लाचलुचपत प्रतिबंध विभागाने रंगेहात पकडले आहे।